नमस्कार. NCISMच्या द्रव्यगुण पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार द्रव्यगुण या टॉपिकला 1 मार्काचा वेटेज दिलेला आहे. यावर MCQ येऊ शकतो. तर या टॉपिकच्या अंडर आपल्याला द्रव्यगुणशास्त्राची व्याख्या, त्याचं लक्षण, त्यानंतर सप्तपदार्थ हे पॉईंट्स पाहायला भेटतात. तर त्याच्या नोट्स आज आपण पाहणार आहोत. द्रव्यगुण पेपर 1 मधील हा सर्वात बेसिक पॉईंट आहे व यावरच पुढील टॉपिक अवलंबून आहेत. तेच पुढे डिटेलमध्ये शिकायचे. सुरुवातीला द्रव्यगुणची व्याख्या, तेच लक्षण, त्याचा श्लोक. द्रव्यानाम गुणकर्माणि प्रयोगा विविधस्तता सर्वेषु यत्र वर्ण्यन्ते शास्त्रम द्रव्यगुणम हि तत्. या श्लोकाचा अर्थ असा की ज्या शास्त्रात द्रव्य, शरीर व इतर गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक व प्रभाव या 7 विषयांचा उल्लेख केला जातो त्यालाच द्रव्यगुणशास्त्र असे म्हणतात. सप्तपदार्थ म्हटलेला आहे द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव यांना. तर जे आपण आता पाहिले ते इथे तुम्ही पाहू शकता. सप्तपदार्थ द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव. तर एक एक पाहूयात. सुरुवातीला द्रव्य. यत्राश्रिता कर्मगुणा कारणम समवायी यत तद द्रव्यम. म्हणजे ज्याच्या आश्रयाने गुणकर्म राहतात व जे स्वतःच्या कार्याचे समवायी कारण आहे ते द्रव्य होय. म्हणजेच गुणकर्म द्रव्याच्या आश्रयाने राहतात. म्हणजे द्रव्य हा आश्रय देणारे व गुणकर्म हे आश्रय घेणारे. त्यानंतर गुणकर्माचे स्वातंत्र्य अस्तित्व नसतं. ते द्रव्यापासून गुणकर्मांना वेगळे करता येत नाही. द्रव्य या कारणाचा नाश झाल्यास त्यापासून उत्पन्न होणाऱ्या कार्याचाही नाश होतो. उदाहरणार्थ मृत्तिका व तंतू यापासून क्रमाने घट व पट हे कार्य उत्पन्न होते. सप्तपदार्थात प्रधान स्थान हे द्रव्याला दिलेलं आहे. त्यानंतर गुण. त्याचा श्लोक. समवायितु निचेष्टम कारणम गुणः. आता हे जे श्लोक आहेत ना एक एक लाईनीचे ते पाठ करून घ्यायचे, म्हणजे ते लक्षात ठेवायला पण सोपे आहे आणि पेपरमध्ये लिहिलं की तिथे मार्क्स वाढतात. द्रव्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने आश्रय घेणारे म्हणजे गुण. निचेष्टम म्हणजे स्वतः निष्क्रिय असणे, कोणतेही कार्य उत्पन्न न करणे, त्याला गुण असं म्हणतात. पुढे आपण गुण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कर्म. ह्याचा श्लोक. संयोगेच्च विभागच्च कारणम द्रव्यम आश्रितम. जे द्रव्याश्रित असून संयोग विभागाचे अनपेक्ष कारण असते ते म्हणजे कर्म होय. 5 कर्मांचा उल्लेख केलेला आहे. उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण आणि गमन. त्यानंतर आयुर्वेदीय कर्मांमध्ये अग्निदीपन, पाचन, वमन, विरेचन आणि रसायन इत्यादी. त्यानंतर षटकर्मांमध्ये लंघन, बृहन, रुक्षण, स्नेहन, स्वेदन आणि स्तंभन अशा प्रकारे विविध आचार्यांनी विविध कर्म सांगितलेले आहेत. ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहूयात. त्यानंतर रस. श्लोक. रस्य ते आस्वाद्यते इति रसः. रसनेंद्रियाने ज्याचे ग्रहण होते तो म्हणजे रस होय. 6 रसांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. प्रत्येक द्रव्याचे ठिकाणी रस असतो व द्रव्याचे काही कार्य रसाने होते. एका द्रव्यात एकापेक्षा अधिक रस असू शकतात. उदाहरणार्थ ओवा हा कटू व तिक्त रसाचा आहे. तीळ हे मधुर, तिक्त, कषाय रसाचे आहेत. त्यानंतर पारद व काळ्या हरणाचे मांस हे 6 रसाचे आहे. तर हा MCQचा प्रश्न आहे, स्पेसिफिक MCQचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणतं द्रव्य हे 6 रसांनी युक्त आहे. तर ऑप्शन आहेत पारद किंवा काळ्या हरणाचे मांस. त्यानंतर अमलकी हे 5 रसाचं आहे. हा सुद्धा MCQचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते द्रव्य हे 5 रस युक्त आहे. तर अमलकी. त्याच्यामध्ये लवण रस नसतो. त्यानंतर विपाक. एखाद्या द्रव्यात जठराग्नी संयोगाने पचनानंतर जो रसबदल घडून येतो त्याला विपाक असे म्हणतात. मागे आपण 6 रस पाहिले, ते मिळून 3 विपाक होतात. चरकानुसार मधुर, आम्ल आणि कटू. मधुर आणि लवण रसाचा मधुर विपाक होतो. आम्ल रसाचा आम्ल विपाक होतो आणि कटू, तिक्त, कषाय रसाचा कटू विपाक होतो. हे तर झालं चरक आचार्यांनुसार. नंतर सुश्रुतांनुसार 2 विपाक सांगितलेत, गुरु आणि लघु विपाक. त्यानंतर वीर्य. ज्या शक्तीच्या योगाने द्रव्य कार्य करण्यास समर्थ होते त्याला वीर्य असे म्हणतात. कोणतेही द्रव्य वीर्याशिवाय कोणतेही कार्य करू शकत नाही. व्यवहारात 2 वीर्य सांगितलेत, शीतवीर्य आणि उष्णवीर्य. तर काही आचार्यांनी 8 वीर्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये शीत, उष्ण, गुरु, लघु, स्निग्ध, रुक्ष आणि मृदू, तीक्ष्ण असे 8 वीर्य सांगितले आहेत. आता सप्तपदार्थामधील शेवटचा पदार्थ म्हणजे प्रभाव. रस, वीर्य, विपाकांची सामान्य कार्य सोडून त्या द्रव्यामध्ये एखादे विशिष्ट म्हणजे वेगळे कार्य दिसून आल्यास त्याला प्रभाव असे म्हणावे. उदाहरणार्थ अर्जुनाचे हृदय प्रभाव, शिरीषाचा विषग्न प्रभाव आणि खदिराचा कुष्ठग्न प्रभाव. प्रभावाने काम करणारी द्रव्य ही फारच थोडी व अपवादभूत असतात. तर ह्या होत्या द्रव्यगुण विज्ञान म्हणजे सुरुवातीच्या टॉपिकच्या नोट्स. यावर फक्त 1 मार्काचं वेटेज आहे. तरी पण बेसिक्सच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तो एकदा तुम्ही वाचून घ्या व समजून घ्या. जे MCQचे पॉईंट सांगितले ते एकदा नीट वाचून घ्या, ते येऊ शकतात. तर आजचा हा आपला द्रव्यगुणचा पहिला व्हिडिओ असणार आहे. यानंतर सुद्धा द्रव्यगुणचे कंटिन्यू व्हिडिओ चॅनलवर येत राहतील. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.
So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.